आजच्या पत्रकार परिषदेला आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। काल सकाळपासूनच मतमोजणीचे कल आणि त्याच्यानंतर फायनल निकाल आपण सगळ्यांनी काल रात्री बघितलेला आणि निकाल लागल्यापासून अनेक पत्रकार परिषद देखील आपण बघितल्या। पत्रकार परिषदेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आपण बघितले। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं 7 खासदार निवडून आणले। त्याच्यामध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील, आमचे मित्र पक्ष असतील, या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। अपेक्षित यशापर्यंत जरी आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकलो नसलो तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, ही देखील देशाच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक बाब आहे। पण कालपासूनच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांच्यामुळं काही लोकांना यश मिळालं त्या घटकांनाच ते विसरले। या सगळ्या याच्यामध्ये 2 कम्युनिटीमध्ये फार मोठ्या पद्धतीने गैरसमज पसरवण्यामध्ये इंडिया अलायन्स यशस्वी झाली। कदाचित त्यांचा तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो होतो, परंतु मुस्लिम बांधव आणि भगिनींमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब जर पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील अशा पद्धतीचा एक अपप्रचार करण्यात आला। आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे मुस्लिम बंधू भगिनी असतील, दलित बंधू भगिनी असतील, यांच्याबद्दल आक्रोश निर्माण झाला आणि ही आपसूक सगळी जी मतं आहेत कुठची मेहनत न घेता ही एनडीए अलायन्सला मिळाली। परंतु कालपासून झालेल्या एकाही पत्रकार परिषदेमध्ये या घटकाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही आणि म्हणून 24 तासात ज्यांची उपयुक्तता संपलेली आहे अशाने देखील समजून घेतलं पाहिजे की जो गैरसमज पसरून फक्त मतासाठी उपयोग करून घेतलेला आहे असा उपयोग करणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नाही किंवा देशातलं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार नाही। आज जर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला, 2 जिल्ह्याच्या मतामध्येच आपल्याला कळेल की कशा पद्धतीनं निवडणूक या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या झाल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आमचे मुस्लिम बांधवांची मताची संख्या ही फार कमी होती आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ती संख्या फार मोठ्या पद्धतीने होती। मी आकडेवारी देखील आणलेली आहे। ज्या ठिकाणी ही संख्या कमी होती त्या ठिकाणी नारायणराव राणेंना 99,950 मताधिक्य मिळाले आणि ज्या ठिकाणी ही संख्या जास्त होती त्या ठिकाणी इंडिया अलायन्सला कदाचित 1 लाखाच्या मताधिक्याची अपेक्षा होती, परंतु आम्ही त्यांना रोखलं आणि ते 30-35 हजारच्या लीड पर्यंत गेले। परंतु जर आकडेवारी आपण बघितली पूर्ण बूथवरची तर ज्या ज्या ठिकाणी हे मोहल्ले आहेत, ज्या ज्या ठिकाणी या वाड्या आहेत, तिथे आम्हाला मतं पडलेली जी आहे ती 50च्या खाली आहे आणि इंडिया अलायन्सला पडलेली जी मतं आहेत ती 300, 400, 500 अशी मतं आहेत। त्याच्यामुळं तो नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पूर्ण एनडीए आघाडीला यश मिळालं, म्हणूनच एवढ्या जागांपर्यंत पोहोचू शकले। मला त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रिटिसाइज करायचं नाही, नेत्यांना करायचं नाही, परंतु एकच भावना आमची सगळ्यांची होती की आम्ही जर त्यांच्या जागी असतो तर पहिलं ज्यांच्यामुळं मतमोजणी 1 लाखापासून सुरू झाली, आमची मतमोजणी ही 0पासून सुरू झाली आणि त्यांची मतमोजणी, त्यांच्या उमेदवाराची मतमोजणी 1 लाख ते 1,20,000पासून सुरू झाली, कारण 1 गठ्ठा मतं ही ध्रुवीकरण होऊन त्यांना मिळालेली होती। परंतु त्यांच्या कोणाच्याही पत्रकार परिषदेमध्ये साधा उल्लेख देखील मुस्लिम बांधवांचा देखील झाला नाही आणि संविधान बदलतो म्हणून हा गैरसमज करून जी मतं मिळवली त्यांचा देखील उल्लेख झाला नाही। याचा अर्थ या दोन्ही कम्युनिटीना फक्त मतदानासाठी भडकवण्यात आलेलं होतं, परंतु हा गैरसमज आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्की दूर करू, चांगल्या पद्धतीनं काम करू, झालेल्या अपयशाबाबत आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि विधानसभेला व्याजासकट सगळं परत करू। त्याच्यामुळं काही लोकांनी जे कालपासून तोंड सोडलेलं आहे, ठीक आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून सरकार काही केलेलं नाही, सरकार आलेलंच आहे। नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान पुन्हा बनणार आहेत। नितीशजी असतील, चंद्रबाबू असतील, आमचे शिंदे साहेब असतील, हे सगळे एनडीए मध्ये तसेच राहणार आहेत। त्याच्यामुळे काही लोकांनी दिवा स्वप्न बघू नये आणि जर आपण फरक बघितला तर काँग्रेस पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 99 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपाला 244 जागा मिळालेल्या आहेत।
त्याच्यामुळे आपण उत्सव साजरा करत असताना किंवा सेलिब्रेशन करत असताना हे देखील बघितलं पाहिजे. हे जर उलट झालं असतं की काँग्रेसला ह्या भारत जोडोमुळे 200 जागा मिळाल्या असत्या तर हे कर्तृत्व काँग्रेसचं आहे असं समजण्यामध्ये तथ्य होतं. परंतु ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये देखील जागा मागं आल्या याचा जर आपण अभ्यास केला, मी फार मोठा राजकीय विश्लेषक नाही, परंतु उत्तर प्रदेशातले जरी आपण आकडे बघितले आणि मतदारसंघ जर बघितले तर या दोन कम्युनिटीमध्ये ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवलेला होता त्याचं रूपांतर हे मतामध्ये झालं. पण 24 तासातच लक्षात आलं असेल, देशातल्या मुस्लिम बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, दलित बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल, हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मतं मिळवण्यासाठी केलेला होता. मतदान काल संपलं, त्यांची गरज काल संपली, साधा उल्लेख देखील त्यांचा कोणी केलेला नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा झालेला गैरसमज आहे तो विकास कामं करून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर करू. आणि कोण 185 187 जरी सांगत असते तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 200 जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि महायुतीचाच मुख्यमंत्री आपल्याला झालेला दिसेल.